पवार काका पुतण्या एकत्र येणार। कार्यकर्ते आशावादी, होणार का अखंड राष्ट्रवादी? राष्ट्रवादीच्या एकीसाठी नेत्यांच्या गाठीभेटी। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे पवार काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्यातच अखंड राष्ट्रवादीसाठी कार्यकर्तेही प्रचंड आशावादी असल्याचं समोर आलंय। हा पॅनल पहा। अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आवाहन केलंय। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी थेट आषाढी एकादशीचा मुहूर्त सांगितलाय। तर सुप्रिया सुळेंनीही सूचक वक्तव्य केलंय। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत ते होईल। अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही। विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींमध्ये वाढ झाली आहे। तर शरद पवारांनी एकत्र येण्याबाबतचा चेंडू सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय। त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यात होणार आहे। त्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनोमिलन होणार का याबाबत कार्यकर्ते संभ्रमात आहेत। मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याला अजित पवारांच्या 2 नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। राष्ट्रवादी एकत्र आल्यास सुळेंना केंद्रीय मंत्रिपदाची शक्यता आहे। सुळेंच्या मंत्रिपदामुळे दादा गटाच्या नेत्याचा हिरमोड होणार आहे। बावनकुळेंच्या भेटीगाठींमुळे जयंत पाटील संशयाच्या भोवऱ्यात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जयंत पाटलांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। जयंत पाटलांना मंत्रिपद देण्यास दादा गटाच्या नेत्यांचा विरोध आहे। अखंड राष्ट्रवादीसाठी कार्यकर्ते आशावादी आहेत। मात्र अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमात शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलंय। त्यांनी आपली नेमप्लेटच दुसरीकडे ठेवून पवारांपासून अंतर राखलंय। त्यामुळे अखंड राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवारांनी ठरवलं तरच होईल, अन्यथा फक्त अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा झडत राहतील। द रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।